बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील श्वानांसाठी विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात। या सेवा फक्त कागदावरच दिसून येत आहे, कारण की महानगरपालिकेच्या वतीने एका एजन्सीला श्वान निर्बीजीकरणाचे काम 1100 रुपये प्रति श्वान अशा पद्धतीने दिले असून बाकीच्या श्वानांच्या इलाजासाठी 250 रुपये असे दर ठरवून दिले आहेत। या एजन्सीकडे शुश्रूषा असल्या कारणाने एजन्सीने भरती श्वानांना जेवण व औषध पाणी करणे बंधनकारक आहे, परंतु या एजन्सीचे 4 ते 5 लोक पशु इस्पितळात कार्यरत असून हे कामगार ड्युटीवर असताना दारू पिऊन काम करतात। सदरील इस्पितळातील एक पिंजरा 6x5 एवढा असून या ठिकाणी फक्त 3 कुत्रे ठेवण्या एवढीच जागा आहे, परंतु येथे 8 ते 10 कुत्री एका ठिकाणी ठेवले जातात। सदरील पिंजऱ्यात जास्त कुत्रे झाल्यामुळे आपापसात भांडण करतात, ज्यामुळे भुंकण्याचा आवाज येतो। ते भुंकल्यामुळे या ठिकाणी कर्मचारी हे पहिलेच दारू पिलेले असतात, त्यामुळे त्या कुत्र्यांना बेदम मारहाण करतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो आणि कायमचे अपंगत्वही येते। काही महिन्यांपूर्वी एक एजन्सी यांनी महापालिका सोबत रेबीज लसीकरणाची शिबिर तसेच शहरात लसीकरण मोहीम राबविली होती। त्यामध्ये 4 ते 5 कुत्र्यांना रेबीज झाला व ते मरण पावले, त्यामुळे या लसीकरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। खरं तर महानगरपालिका यांनी कुत्र्यांची संख्या बघता कमीत कमी 3 ते 4 एजन्सीला निर्बीजीकरणाचे काम दिले पाहिजे, परंतु तसे न करता फक्त एकाच एजन्सीच्या भरोशावर पूर्ण शहराला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे। त्यामुळे कुत्रा चावण्याचे प्रमाण वाढले आहे। अशा प्रकारे एकच एजन्सी ही आजारी कुत्र्यांना 2 ते 3 दिवस ऍडमिट ठेवून व्हिडिओ काढून घेतात आणि नंतर त्यांना इंजेक्शन देऊन मारून टाकतात। याची ही पुरावे APN न्यूजच्या हाती लागले आहेत। आयुक्त साहेब यांना सर्व स्तरातून या एजन्सीला एकतर कमी करावे किंवा 2 ते 3 एजन्सीला हे काम द्यावे अशी मागणी प्राणी मित्रांच्याकडून होत आहे। APN न्यूज साठी अर्जुन पवार, छत्रपती संभाजीनगर। APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक।